अग्निशामक दल भरती 2025 महाराष्ट्र MIDC। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। MIDC मध्ये 802 जागांसाठी भरती चालू आहे आणि यामध्ये जे तुम्ही 10वी पास असाल तर अग्निशामक मध्ये फॉर्म भरू शकता। ग्रॅज्युएशन वाले मुलं या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। ITI झालं असेल तर मुलं फॉर्म भरू शकता। त्याचबरोबर टायपिंग जर झाले असेल तुमचे तर टायपिंग वाले सुद्धा मुलं यामध्ये फॉर्म भरू शकता। आणि अग्निशामक दल भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड सुद्धा असणार आहे आणि लेखी परीक्षा सुद्धा असणार आहे। तर अग्निशामक दल भरतीसाठी काय काय पात्रता आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे। सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 19,900 ते 63,200 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे। तर MIDC ची ही भरती चालू आहे। फॉर्म भरणे शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून MIDC भरतीची संपूर्ण जाहिरात तुम्हाला दाखवणार आहे आणि अग्निशामक दल भरतीबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे। उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळा लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर अग्निशामक दल भरतीचे विद्यार्थी मित्रांनो हे MIDC मध्ये हे पद आहे अग्निशामक विमोचकचं, ठीक आहे। आणि आपण जागांचा जर विचार केला तर जवळपास 187 जागांसाठी हे अग्निशामक दलची जे हे भरती चालू आहे MIDC मध्ये। आणि MIDC मध्ये असे वेगवेगळे पद आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, जाहिरातीच्या माध्यमातून। त्याच्यासाठी काय काय पात्रता लागते ते सुद्धा, ठीक आहे। तर यामध्ये जे MIDC मध्ये जर पाहिलं तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे, एवढी यामध्ये वयोमर्यादा आहे काय काय पदामध्ये, ठीक आहे। आणि फीचा जर विचार केला, खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी आहे, ठीक आहे। तर अग्निशामक दल भरतीचं जर आपण पाहिलं तर अग्निशामक दल भरतीसाठी सर्वात अगोदर तुमचं काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। आणि बाकीच्या पदामध्ये जर आपण पाहिलं, बाकीच्या पदामध्ये ग्राउंड नाही आहे, फक्त अग्निशामक विमोचक मध्ये जे ग्राउंड असणार आहे। तर सर्वात अगोदर तुमचं अग्निशामक मध्ये काय लेखी परीक्षा असणार आहे आणि सर्वात पदांमध्ये लेखी परीक्षा असणार आहे। तर अग्निशामक दल भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर अग्निशामक दल भरतीमध्ये जे काय काय अटी आणि शर्ती आहे, कोणाकोणाला फॉर्म भरता येणार ते तुम्हाला सांगून देतो। अग्निशामक मध्ये पहिली जी अट आपण 10वी पास पाहिजे, ठीक आहे। 10वी पास असाल तर भरता येते। आणि दुसरी यामध्ये अट ठेवण्यात आला अग्निशामक मध्ये की आपण राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तो जो त्यांचा कोर्स असते तर तो कोर्स तुम्ही पास असणे आवश्यक आहे। ज्यांनी सुद्धा तो मुंबईचा कोर्स केला असेल अग्निशामकचा 6 महिन्याचा, ठीक आहे, तर त्यांनाच फॉर्म भरता येणार। बघू शकता, राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तर हा कोर्स केला असेल तर भरता येते, ठीक आहे। हा कोर्स केला नसेल तर फॉर्म भरता येणार नाही अग्निशामक मध्ये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर तिसरी अट यामध्ये की MSCIT आपल्याजवळ असली पाहिजे। आणि चौथी अट ठेवण्यात आली की आपल्याला मराठी वाचता बोलता लिहिता आली पाहिजे, ठीक आहे। हे अट यामध्ये ठेवण्यात आलाय। अग्निशामक दल भरतीमध्ये उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी जे उंची लागते 165 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते। अग्निशामक दल भरतीमध्ये जे उंची लागते पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर उंची लागते। महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते। छाती 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 25च्या वरचा वयोमर्यादा नसलं पाहिजे, यामध्ये एक अट ठेवण्यात आली आहे, ठीक आहे। त्याचबरोबर पगार 19,900 ते 63,200 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे, ठीक आहे। आणि अग्निशामक दल भरतीमध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा कशा प्रकारे होणार आहे, तर लेखी परीक्षेला जे प्रश्न विचारले जाणार अग्निशामक दल भरतीमध्ये सामान्य ज्ञान जीकेचे जे यामध्ये सामान्य ज्ञान जीकेचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। बुद्धिमत्ता चाचणीचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। मराठी व्याकरणचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। इंग्रजी ग्रामरचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि अग्निशामकच्या रिलेटेड जे विद्यार्थी मित्रांनो 35 प्रश्न विचारले जाणार आहे त्या कोर्सच्या रिलेटेड, ठीक आहे। अशा प्रकारे तुमची लेखी परीक्षा अग्निशामक दल भरतीमध्ये होणार आहे, ठीक आहे। आणि अग्निशामक दल भरतीमध्ये जर पाहिलं आपण 35 प्रश्न अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम परीक्षेचे दर्जा समान हे असणार आहे, ठीक आहे। असे 75 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार अग्निशामक दल भरतीमध्ये। एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे आणि 90 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, ठीक आहे। अशा प्रकारे जे हे लेखी परीक्षा असणार आहे। त्याचबरोबर मी तुम्हाला MIDC या भरतीची संपूर्ण जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। आणि यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन सुद्धा झालं असेल तर ग्रॅज्युएशनच्या बेसवर सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते। 10वीच्या बेसवर तुम्हाला अग्निशामक दलमध्ये सुद्धा फॉर्म भरता येते। तर पदसंख्या जी आहे
बघू शकता तुम्ही कार्यकारी अभियंता स्थापत्य गट क च्या एकूण 3 जागा आहे आणि या ठिकाणी जे वेतन श्रेणी दिलेली आहे आणि खाली शैक्षणिक पात्रता दिली आहे. कोणकोणती पात्रता पाहिजे, जसं यासाठी हे जे पद आहे तर याच्यासाठी जे पात्रता आहे कार्यकारी अभियंत्यासाठी बघू शकतो तुम्ही. मान्यताप्राप्त विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराच्या नियुक्तीने स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदव्युत्तर पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामासाठी किमान 3 वर्षाचा अनुभव, तसे पदवीधारकांसाठी 7 वर्षाचा अनुभव तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर उपअभियंता स्थापत्य गट अ च्या ज्या या ठिकाणी 13 जागा आहे. त्यानंतर उपअभियंता विद्युत यांत्रिकी गट अ च्या 3 जागा आहे. त्यानंतर सहयोगी रचनाकार गट अ च्या 2 जागा आहे. त्यानंतर उपरचनाकार गट अ च्या एकूण 2 जागा आहे. उपमुख्य लेखा अधिकारी गट अ च्या एकूण 2 जागा आहे. सहाय्यक अभियंता स्थापत्य गट ब च्या एकूण 107 जागा आहे. सहाय्यक अभियंता विद्युत यांत्रिकी गट ब च्या एकूण 21 जागा आहे. सहाय्यक रचनाकार गट ब एकूण 7 जागा या ठिकाणी आहे आणि सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट ब च्या एकूण 2 जागा आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता लेखा अधिकारी गट ब च्या एकूण 3 जागा आहे. त्याचबरोबर क्षेत्र व्यवस्थापक गट ब च्या एकूण 8 जागा आहे. त्याचबरोबर कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क च्या सुद्धा 17 जागा यामध्ये आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत यांत्रिकी गट क च्या 2 जागा आहे. त्याचबरोबर लघुलेखक उच्च श्रेणी गट क च्या सुद्धा एकूण 14 जागा आहे. त्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी गट क च्या एकूण 20 जागा आहे. त्याचबरोबर लघु टंकलेखक गट क च्या सुद्धा एकूण 7 जागा आहे. त्याचबरोबर सहाय्यक गट क च्या सुद्धा यामध्ये 3 जागा आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता लिपिक टंकलेखक गट क च्या सुद्धा एकूण 66 जागा आहे. वरिष्ठ लेखापाल गट क च्या एकूण 6 जागा आहे. त्यानंतर तांत्रिक सहाय्यक श्रेणी गट क च्या एकूण 32 जागा आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही वीज तंत्री श्रेणी 2 गट क च्या एकूण 18 जागा आहे. पंपचालक श्रेणी गट क च्या सुद्धा एकूण 103 जागा आहे. त्यानंतर जोडारी श्रेणी 2 गट क च्या सुद्धा एकूण 34 जागा आहे. त्याचबरोबर सहाय्य कार्यक गट क च्या सुद्धा एकूण 9 जागा आहे. त्यानंतर अनुरेखक गट क च्या एकूण 49 जागा या ठिकाणी आहे आणि गाळणी निरीक्षक गट क च्या सुद्धा या ठिकाणी एकूण 2 जागा आहे. त्याचबरोबर भूमापक गट क च्या सुद्धा या ठिकाणी 26 जागा आहे. त्याचबरोबर विभागीय अग्निशामक अधिकारी गट अ च्या सुद्धा 1 जागा आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता सहाय्यक अग्निशामक अधिकारी गट क च्या सुद्धा 8 जागा आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कनिष्ठ संचार अधिकारी गट क च्या सुद्धा यामध्ये 2 जागा आहे. त्याचबरोबर जे आहे या ठिकाणी वीज तंत्री श्रेणी 2 च्या सुद्धा 1 जागा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर चालक यंत्र चालक गट क च्या सुद्धा 22 जागा आहे. पात्रता बघू शकता आणि सगळ्यात लास्ट आहे 34 अग्निशामक विमोचक गट क च्या एकूण 187 जागा आहे. तर यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे 10वी पासवर फॉर्म भरता येणार आहे. अग्निशामक विमोचक गट क च्या एकूण 187 जागा या ठिकाणी आहे आणि कॅटेगरीनुसार जागा इथं सर्वसाधारण महिला माजी सैनिक खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी. ठीक आहे. पगार बघू शकता 19,900 ते 63,200 पर्यंत भेटणार आहे. शैक्षणिक पात्रता जे ठेवण्यात आले तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता शैक्षणिक पात्रता यामध्ये काय ठेवण्यात आलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो माध्यमिक शाळांत म्हणजे 10वी पास आपण या ठिकाणी असलं पाहिजे SSC आणि दुसरी यामध्ये अट आहे की राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तिसरी अट आहे यामध्ये MSCIT असली पाहिजे आणि चौथी अट ठेवण्यात आली आहे की मराठी वाचता बोलता लिहिता आला पाहिजे. ठीक आहे. त्याचबरोबर उंची वगैरे बघू शकता उंची 162 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर, छाती 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. वजन 50 किलोच्या वरती असलं पाहिजे पुरुष उमेदवारांचा आणि महिला उमेदवारांचा 46 किलोच्या वरती असलं पाहिजे. ठीक आहे. तर इथे संपूर्ण महत्त्वाची माहिती. आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.